स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला। गेल्या 2 ते 3 वर्षापासून स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने अधिकृत रिक्षा थांबे मिळण्याकरिता जिल्हा प्रशासन तसेच इतर सर्व संबंधित जिल्ह्यातील शासकीय कार्यालय यांच्याकडे वेळोवेळी निवेदनातून मागणी केली आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातील एकूण 28 ते 29 नवीन रिक्षा थांबे मंजूर व्हावेत अशी मागणी आहे। प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सांगली यांच्या दिनांक 21/12/2023 रोजीच्या बैठक क्रमांक 30 मधील विषय क्रमांक 2 मधील मुद्दा क्रमांक 2 व दिनांक 12/3/2025 रोजीच्या बैठक क्रमांक 31 मधील विषय क्रमांक 2 मध्ये रिक्षा थांबे मंजुरी करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सदर ठिकाणी प्रशासनाकडून दिनांक 29/7/2025 रोजी सांगली मिरज कुपवाड शहरातील सर्व जुन्या व नवीन रिक्षा थांब्याचे सर्वेक्षण झाले आहे। परंतु इतर ठिकाणी मागणी असलेल्या ग्रामीण भागात देखील याच पद्धतीने अनेक ठिकाणी अनेक वेळा सर्वेक्षण झाले आहे, परंतु प्रत्यक्षात अंतिम मंजुरीसाठी रिक्षा थांबे मिळण्याकरिता अडचण निर्माण होत आहे। सांगली जिल्ह्याचे खासदार श्री विशालदादा पाटील यांनी दिनांक 22/6/2024 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुद्दा उपस्थित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते। तसेच स्वराज्य रिक्षा संघटनेकडून देखील वारंवार संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून देखील आजअखेर रिक्षा थांब्यांना मंजुरी मिळालेली नाही। तरी सदरच्या रिक्षा थांब्यांना अधिकृत मंजुरी ही दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत मिळावी अशी विनंती जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना केली आहे। अन्यथा संघटनेच्या जिल्ह्यातील एकूण 30 पदाधिकाऱ्यांसह दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत असा इशारा देखील आजच्या निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी सांगली मिरज कुपवाड शहरासह कवठेमहांकाळ, विटा, खानापूर, आटपाडी, पलूस, आष्टा, कासेगाव, जत येथील रिक्षा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। स्वराज्य रिक्षा संघटना जिल्हा सांगली यांच्यातर्फे गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण जिल्ह्यामध्ये रिक्षा थांबे अधिकृत होण्यासाठी वारंवार मागणी करतोय। जिल्हा प्रशासनाकडे याची वेळोवेळी पत्र दिलेली आहे, परंतु जिल्हा प्रशासनाकडून फक्त चालढकल करण्याचं काम या प्रशासनाकडून होत आहे। त्यामुळं आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही जिल्ह्यातील 30 पदाधिकारी येत्या 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला जर हे रिक्षा थांबे मिळाले नाहीत तर आम्ही 30 पदाधिकारी याच कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। आणि जर रिक्षा थांबे मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आमच्या मरणाची वाट बघायला लागत असेल तर आम्ही प्रशासनाची इच्छा देखील आम्ही पूर्ण करू। जिल्हा प्रशासन या निवेदनावर तातडीनं दखल घेऊन आमचे रिक्षा थांबे मंजूर करून द्यावेत, जेणेकरून आम्हाला वारंवार हेलपाटे मारायला लागणार नाहीत, जेणेकरून आम्हाला कुठलाही वाद निर्माण होता कामा नाही। त्या रिक्षा थांब्यासंदर्भात वेळोवेळी आमचे ज्या त्या तालुक्यामध्ये वाद झालेले आहेत, प्रसंगी मारामारी झालेली आहे, प्रसंगी पोलीस स्टेशनला केसेस दाखल झालेले आहेत, नाहक आम्हाला गुन्हे दाखल होण्याचा त्रास तिथं सहन करावा लागत आहे। त्यामुळं आमची विनंती आहे प्रशासनाकडे की दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत आम्हाला या रिक्षा थांबे अधिकृत मंजूर व्हावेत, अन्यथा आम्हाला 15 तारखेला आमचं एक कठोर पाऊल उचलून आम्हाला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे तो पूर्ण करावा लागेल।